नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद वाढली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश. हजारो कार्यकर्त्यांसह बड्या नेत्यांनी केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. जाणून घेऊया सविस्तर बातमी. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे जेव्हा भाजपचे बडे नेते असलेले आणि देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांचे जवळचे जुने सहकारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला. आणि तो पक्षप्रवेश साधासुद्धा नव्हता, तर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित रविवारी सकाळी ही भगवे झेंडे आणि जय महाराष्ट्राचा नारा देत मातोश्री बाहेर दाखल झाली. आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या ज्या काही उपस्थितीमध्ये हा जाहीर पक्षप्रवेश झाला. भाजपा युवा मोर्चाचे मुंबईचे बडे नेते असलेले, कार्यकारिणी सदस्य असलेले राज फुलचंद यांनी तब्बल 2000 गाड्यांच्या ताफ्यासहित मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीरपणे पक्षप्रवेश केलाय. सुमारे 5000 कार्यकर्त्यांसह झालेल्या पक्षप्रवेशामुळे ज्या काही महत्त्वाच्या मुंबईत निवडणुका झाल्या आहेत त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे इन्कमिंग चालू आहे. त्यामुळे राजकीय समीकरण हळूहळू बदलत आहेत असं दिसू लागलं आहे. हा प्रवेश भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना नवे वळण देणारा ठरलेला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मातोश्री येथे पार पडला, जे उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान, शिवसेनेचं महाराष्ट्राचं राजकीय शक्ती केंद्र मानलं जातं. 2000 गाड्यांचा ताफा करून मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं. सकाळपासूनच मुंबईत राजकीय वातावरण तापलं होतं. पूर्व उपमहानगर, पश्चिम उपनगर आणि ठाणे परिसरातून शेकडो कार्यकर्ते गाड्यांच्या ताफ्यासहित बांद्रा पूर्वेकडे मातोश्रीकडे रवाना झाले. या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.